0.3211. 10 raised to minus 2 plus 5 होईल ना? Now Yes, tell me the sir. product of these two numbers. सांगा चला प्रोडक्ट. वेगळे आन्सर. सचिनचं वेगळं आलंय, तुमचं वेगळं आलंय. Why this one? Let me check. मॅम 0.1821. बघते बेटा बघते. 0.1821 येत आहेत. इंटू 10 raised to किती येईल सांगा मग? 10 raised to 3. 10 raised to 3 येणार. करेक्ट. समजलं का? लक्षात आली का प्रोसेस? Yes, ma'am. आता लास्ट पॉइंट आहे डिव्हिजन ऑफ. कालच्या आल्या का नोट्स ग्रुपवर? सकाळी टाकल्यात मी आज. Yes, ma'am. So now example 0.3122 E5 divided by 0.1172 E4 काय होईल सांगा आता? एक्सपोनेंट डिव्हिजन मध्ये एक्सपोनेंटची काय होते? ऍडिशन होते की सबट्रॅक्शन होते क्लास? डिव्हिजन मध्ये एक्सपोनेंटचे ऍडिशन होते की सबट्रॅक्शन होते? Subtraction. Subtraction होते. करेक्ट. So what we have? Get divided by point. Now 3122 into 10 raised to 5 divided by काय आहे नंबर? 0.1172 into 10 raised to 4. सिंपल करून शिकवलं बघा कॅल्क्युलेशन तुम्हाला, काही नाहीये. आता 10 raised to 5 आहे, 10 raised to 4 आहे. ऑफकोर्स काय राहणार मग? 10 raised to 1 राहील ना? 10 raised to 1 राहील ना? Yes, ma'am. 10 raised to 1 means it is simply 1. Simply 10 raised to 1 means 10 येणार आहे. आता या डिव्हिजनची व्हॅल्यू सांगा मला किती येते? 2.66. किती येते राजा? 2.66. 66 into 10. बरोबर आहे. मग आता मला तुम्ही सांगा, तुमचा हा नंबर नॉर्मलाइज फ्लोटिंग पॉइंट फॉर्म मध्ये आहे का? क्लास आहे का हा नॉर्मलाइज फ्लोटिंग पॉइंट मध्ये? No. आहे का नाही आहे? तुमचा नॉर्मलाइज फ्लोटिंग पॉइंट फॉर्म हा आहे, इथे आहे बघा समोर. त्या फॉर्म मध्ये नंबर आहे की नाही सांगा मला, बघून सांगा. No, ma'am. नाहीये. बरोबर आहे ना? मग मला काय करावं लागेल? हा डेसिमल पॉइंट अजून एक प्लेस मागे घ्यावा लागेल. इज इट करेक्ट? इज इट करेक्ट ऑर नॉट? Yes, ma'am. मग मागे घ्यायचं म्हणल्यावरती मला काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल की मल्टिप्लाय करावं लागेल? डिवाइड करण्याने तो मागे येतो का मल्टिप्लाय करण्याने मागे येतो? Multiply. मल्टिप्लाय करण्याने मागे येतो. या नंबरला डिवायडेड बाय 10 केल्यावर मला काय मिळतात? 0.2 मिळतात का? Yes. त्याला आणखीन मला जर आणखीन एक प्लेस मागे घ्यायचा असेल तर मला काय करावं लागेल? 0.2 ला पुन्हा 10 ने डिवाइड करावं लागेल. मग इथे तसंच आहे, मला या 2.66 ला नाव आय एम गोइंग टू डिवाइड दिस बाय 10. मग आता 10 ने डिवाइड केलंय, आपली ऍक्च्युअल व्हॅल्यू होती एवढी 2.666 इंटू 10. मी एका 10 ने डिवाइड केलंय. मग ही ओरिजिनल व्हॅल्यू बदलू नये म्हणजे मला काय करावं लागेल? आणखीन एका 10 ने मल्टिप्लाय पण करावं लागेल ना? इज इट करेक्ट आहे? आहे बघा, तुमच्या ओरिजिनल एक्झाम्पलची व्हॅल्यू बदलायला नाही पाहिजे. ओरिजिनल व्हॅल्यू मॅथ्स मध्ये बदलायला नाही पाहिजे.
मी आता 10 ने डिवाइड केलंय. फॉर कॅन्सलेशन ऑफ दिस 10 आय हॅव टू मल्टिप्लाय बाय अनदर 10. मग आता ऍक्च्युअल व्हॅल्यू मध्ये चेंजेस कसे होतात बघा. आता हा 10 ने डिवाइड झाल्यामुळे एक डेसिमल प्लेस मागे येणार. सो दिस नंबर बिकम 0.266 इंटू 10 रेज टू किती झाला हा 2 झाला ना. ओके. And in the normalized floating point representation, I am going to change this one as 266 E2. Now this is in the standard normalized floating point mode. मग आता हे लक्षात घ्या, एक डेसिमल प्लेस तुम्हाला पॉइंट मागे सरकवायचा होता. मग इंडेक्स कितीने वाढला तुमचा. इथे 10⁻1 नव्हते, आता किती झाला 10⁻2 किती झालाय. हा. मग आता हे लक्षात ठेवा, whenever we want to shift this decimal point to left side, we have to increase your index by 1. आणि हा जर लेफ्ट साइडला करायचा असेल, राईट साइडला तुम्हाला जर इन्क्रीज करायचा असेल किंवा डेसिमल प्लेस शिफ्ट करायचा असेल, लेफ्ट साइडला म्हणजे बॅक साइडला शिफ्ट करायचा असेल तर इंडायसेस 1 ने ऍड होतो. आणि जर राईट साइडला शिफ्ट झाला तर इंडायसेस 1 ने कमी होतो. हे लक्षात ठेवा. इन केस ऑफ फ्लोटिंग पॉइंट प्रेझेंटेशन. हे लक्षात आलं का बघा. तुमच्या कॅल्क्युलेशन पूर्ण समोर आहे. तिन्ही कॅल्क्युलेशन बघून घ्या. 1-2 मिनिटाचा वेळ घ्या. काही डाऊट असेल तर विचार. लेफ्ट साइडला शिफ्ट करत असो आपण डेसिमल तर +1 करायचं इंडेक्स मध्ये. राईट साइडला शिफ्ट करत असू तर इंडेक्स 1 ने कमी करायचा. झालेला आहे. फर्स्टचा आन्सर 0.3 असेल. माझ्या लिहिण्यात मिस्टेक झाली असेल बेटा. लेट मी चेक. हा काय आहे पहिला 0.27. नाही रे बेटा. P76. थोड्या वेळाने मोशी लेक्चर चालू आहे. केलं बघा करेक्शन. ते लिखाणात मिस्टेक झाली असेल माझ्या. सब
चाललंय का? चारही अल्जेब्रिक ऑपरेशन समजले? मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन लक्षात आलं? काही डाऊट आहे? मला नाही वाटत की ऍज अ नोट्स हे काही देण्यासारखं आहे का तुम्हाला? क्लास Okay. So now next part of the topic is तुमच्या याच चॅप्टर मध्ये नेक्स्ट 2 पॉइंट आपल्याला बघायचे बघा. इट इज फर्स्ट वन क्लास. There are 2 types of truncation errors. Truncation errors. पहिले मला सांगा ट्रंकेशन एरर मीनिंग काय आहे? कोण सांगेल? ऑलरेडी आपला एक्सप्लेन करून झालाय ट्रंकेशन एरर. सांगा कोणीतरी. ऑलरेडी ट्रंकेशन एरर एक्सप्लेन करून झालाय. सांगा कोणीतरी ट्रंकेशन एरर कशामुळे येतो, कशावरती ऍप्लिकेबल आहे, काय कन्सेप्ट आहे, सांगितलेली आहे ऑलरेडी मी. Infinite series used in calculation. Whenever computer uses infinite series in terms of finite, then there exists an error which is called truncation error. The error which occurs due to truncation of a series. त्याला काय म्हटलं जातं? Truncation error. Is it correct? Yes, ma'am. मग त्याच्या ट्रंकेशन एररचे आपल्याला 2